सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। सो आज मी आली आहे माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी। मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्याकडे गणेशोत्सव कसं साजरी केला जातो। इथे येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे लहानपणापासून मला आमचं गणपती प्रचंड आवडतं। त्याचं कारण म्हणजे आमच्या गणपतीसाठी जेही बाहेर राहतात मुंबईला किंवा मुंबई बाहेर राहतात ही सगळी माणसं गणपतीनिमित्त गावामध्ये नक्की येतात आणि आमच्या आळीमध्ये आम्ही इतकी मजा करतो, इतकी धम्माल करतो। आमचं 2.5 दिवसाचं गणपती असतं। त्यामध्ये पहिल्या दिवशी सगळे मिळून गणपती आणायला जातात, त्यानंतर इथे बसवतात। त्यानंतर नेक्स्ट डे आमच्याकडे खूप सारे गेम्स असतात, वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात। त्या तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो आता आपण बघणार आहोत की आमची सजावट कशी केली आहे आणि विशेष म्हणजे आम्ही इतके लकी आहोत की आमचं जे घर आमच्या गावातल्या मंदिराच्या जवळ आहे। सो आम्ही आमचं गणपतीची मूर्ती आमच्या गावातल्या मंदिरामध्ये बसवतो। चला तर आपण बघूयात सजावट कशी केली आहे। हे माझ्या दादा बहिणीचंच यावर्षी त्यांचं हे होतं की त्यांच्याकडून मूर्ती देणार आहे। छान अशी सजावट देवाला मी नैवेद्य दाखवलेलं आहे। त्यानंतर मी तुम्हाला मंदिर दाखवते की आमचं मंदिर कसं आहे। हे आमचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे। त्यानंतर हे हनुमानजींचं मंदिर आहे, हनुमानजींची मूर्ती आहे। हे आहे साईबाबांचं मंदिर। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझे सगळे काका आणि भाऊ इथे पत्ते खायला बसलेले आहेत। गणपतीमध्ये ते आवडतं। तर आता आपण जातोय मंदिरामध्ये। सो मंदिराच्या बाहेरचा परिसर असा आहे जिथे आम्ही उद्या गेम्स खेळणार आहोत। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पिंपळाचं मोठं असं झाड आहे आणि हे एंट्रन्सला आम्ही अशी सजावट केली। यावर्षी माझ्या भावाची गणपती होती, सो त्यांनी त्यांच्या घरी जेवण ठेवलं होतं। सो आमच्या आळीमध्ये असं असतं की ज्यांची मूर्ती असते त्यांच्या घरी पूर्ण आळीसाठी जेवण असतं। सो ही माझी माणसं घरातली सगळी जेवताना दिसत आहेत तुम्हाला। व्हिडिओमध्ये येण्यासाठी ते खूप एक्सायटेड आहेत। हा आहे पप्पी दादा, मंडळाचा अध्यक्ष। त्याने मला फोर्सफुली सांगितले की हे तू बोलणारच आहेस व्हिडिओमध्ये। त्यानंतर ह्या आमच्या मावशी ज्या छान छान जेवण बनवत आहेत, त्यांनी जेवण खूप छान बनवलं होतं। गणपती बाप्पांना नैवेद्य दिल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो होतो। ह्या माझ्या प्राची वहिनी, त्या पण यूट्यूबर आहेत। रात्री छान जेवण झाल्यानंतर आम्ही असं मंदिरामध्ये येतो, छान गेम्स खेळतो। त्यानंतर जे इंटरेस्टेड नसतात गेम्समध्ये ते छान बसून गप्पा मारतात, फोन यूज करतात, जे तुम्ही पाहिलं आता व्हिडिओमध्ये। गावची मज्जा ही खूप असते की असं एकत्र यायला मिळतं। ही आहे आमची पुरुष मंडळी जी पत्त्यांमध्ये बिझी आहे। हे माझे सगळे कझिन्स, त्यांच्यासोबत आम्ही छान अशा स्टेप्स करतोय। हे सगळे माझे भाऊ कुठून तरी स्टेप शिकून येतात आणि मग ते मला सुद्धा शिकवतात आणि आम्ही असं सगळं डान्स करतो।
घरामध्ये डान्स करण्याची सुरुवात आमची गरब्यापासून होते. गरब्याची गाणी लावली की सगळे उठतात आपापल्या खुर्चीवरून, आपापल्या जागेवरून, आणि त्यानंतर मग आम्ही धम्माल करतो. बाप्पांच्या पहिल्या दिवसाचं आगमन आणि धम्माल मी तुम्हाला दाखवलेली आहे. उद्या मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळणार आहे आम्ही किती गेम्स खेळलो आणि किती धम्माल केली आहे. सो तुम्हाला माझ्या अशाच व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूयात आपण. बाय बाय. हॅव अ गुड डे.